दीपू हा आई आले। हा ही किराणा मालाची यादी तयार आहे, थोडी देऊन येतेस का त्याला? हो। आणि हो, आज रविवार आहे तर दुकान लवकर बंद करतो, लवकर जा। अगं जातीयस ना? हो। काय ही मुलगी आहे ना, किती वेंधळी आहे, यादी इथेच पाडली। मालती, हा आले आले। अहो काय झालं? अगं माझी औषधं ते कपाटात असतात, मी इथे ठेवली काय? कशी सापडतील? काल रात्री औषध घेऊन तिथेच राहिली, मी ठेवली। थांब। अगं दीपू गेली का किराणा आणायला? वेंधळी मुलगी, यादी इथेच विसरून गेली आहे बघा। अरे विसरली नसेल, फोटो काढून गेली असेल। यादी वगैरे सगळ्यात पूर्वीच्या काळात ग। घ्या औषध घ्या। द्या मला। हा द्या। हा चला। चहा मागतील, दूध गरम करून ठेवायला हवंय। असं तू कुठे राहिला? गुड मॉर्निंग भाऊजी। गुड मॉर्निंग सानिका। काय झालं भाऊजी, काही टेन्शन आहे का? काहीच नाही सानिका, कसलं टेन्शन? भाऊजी कुणाच्या फोनची वाट बघताय का? अगं नाही, मी कोणाच्या कॉलची वाट बघणार आहे? बोल ना। भाऊजी ते काय ना, गेले 2-3 दिवस तुम्ही एकदम टेन्शन मध्ये दिसताय, कशातच काहीच लक्ष नाहीये तुमचं। काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे तसं काही असेल तर मला सांगा तुम्ही। तुला? हो शुअर, सांगेन ना मी। पण तसं आणि तुला जे काही वाटतंय तसं काहीच नाहीये सानिका। नक्की ना भाऊजी? डोंट वरी। डाकू मी काय म्हणते भाऊजी? अरे अजून म्हणायचं बाकीच आहे। म्हणजे काय? कुठे काय, काहीच नाही। सानिका तू इथे काय करतेस? कार्तिक तुला खाली शोधतोय। हो का? हा भाऊजी मी नंतर येते। हा ये। अरे पत्र पोहोचवलंस का मॅडम पर्यंत? मॅडम कडे पोहोचवलं आणि मॅडमने त्याचं उत्तर पण दिलं। काय सांगतोस? और इंद्रा, नुसतं थँक्यू काय? तू मला म्हणालेलास मॅडमना पत्र पोहोचवलंस की तुला पिझ्झा देतो। पिझ्झा कुठे? अरे तो पिझ्झा, थांब, हे घे, लार्ज साइज पिझ्झा। पुरेल ना आता? आधी सुरुवात तर करतो, मग सांगतो। वेडी आहेस का तू? घाबरवतेस काय? बेबू काय करत होता? ते आपलं ते खरं खरं सांगा। अगं काही नाही, आज रविवार आहे ना, सुट्टीचा दिवस, टाइमपास करत होता।
ऐक ना, मला ना तुला एक गोष्ट सांगायची आहे. ते आता लहान आहेस का ग गोष्टी सांगायला? तसं नाही रे, गोष्ट म्हणजे काहीतरी महत्वाचं सांगायचंय. काय? बेबू, मला असं वाटतंय की भाऊजींच्या आयुष्यामध्ये कुणीतरी मुलगी आहे. प्रिय इंद्राजी, मला आजही तो दिवस आठवतो ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो. खरं सांगू, पहिल्या भेटीत अजिबात आवडला नव्हता तुम्ही मला. देशपांडे बाई, हे इंद्राजी आहेत. हॅलो इंद्राजी, मी मला खूप राग यायचा तुमचा. मी तिरस्कार करायचे तुमचा. तुम्हाला आठवत असेल, मी तुमच्याशी बोलायचं नाही असं सुद्धा ठरवलं होतं. आणि मी तुला म्हणलो होतो 100%, हे वसुली वगैरे मुलींचं काम नाहीये. आणि मुलींचं काम नाही म्हणजे इंद्राजी, तुम्ही जे काम समोरच्याला घाबरवून धमकावून करता ते त्यातलं मी काही न करता करू शकते. एक कलिग म्हणून तर तुम्ही मला कधीच आवडत नव्हतं, आज एक माणूस म्हणून सुद्धा माझ्या मनातून उतरलाय. पण नंतर काय आणि कसं झालं कळलंच नाही. आपली मैत्री झाली. आय एम सॉरी. आज चूक माझी होती, मान्य. आज जर तुम्ही सोबत असतात तर रिकव्हरी नक्कीच झाली असती. मला एक गोष्ट तुमच्यामुळे कळली इंद्राजी. समोरच्या माणसाबद्दल आपण एका भेटीत आपलं मत बनवतो, पण असं मत बनवण्याऐवजी आपण त्या माणसाला समजून घ्यायला हवं. समजून घेतल्याने माणूस कळतो. आणि हळूहळू हा जगा वेगळा इंद्रजित साळगावकर मला कळायला लागला. थँक्यू. आणि ते मगाशी मी जे काही बोलले त्यासाठी सॉरी. आभार मानणार नाही, कारण ते तुम्हाला आवडत नाही. तरी एवढं नक्की सांगेन, तुम्ही होता म्हणून माझ्या आयुष्यातले भरपूर प्रॉब्लेम्स संपले. मी सहज विचार करत होते, तुम्ही माझ्या आयुष्यात नसता तर आता माझी काय अवस्था असली असती. आकाशात चंद्र तारे नसतील तर आकाशाला शोभा नसते. तसंच माझ्या आयुष्याला तुमच्याशिवाय काहीही अर्थ नाही. मॅडम, तुमच्याशिवाय राहणं जमत नाही. तुम्ही नसाल तर मन रमत नाही. तुम्ही हसला तर काळीच धडधडू होत. तुम्ही फक्त दिसला तरी मन उडू उडू होत. माझं आयुष्य व्यापून टाकलंय तुम्ही. मला कळतंय आता थोडा कठीण काळ सुरू. तुम्हाला या दुराव्यामुळे त्रासही होत असणार. मला खात्री आहे इंद्राजी, आज ना उद्या सगळं आपल्या मनासारखं होईल. मला खात्री आहे लवकरच आई बाबा आपल्या लग्नाला परवानगी देतील. लवकरच भेटू. तुमचीच बँकवाले.
हे बघ सानिका, फालतू चर्चा करण्यात ना मला इंटरेस्ट नाही. बस झालं. अरे बास झालं काय? तुला कळतंय का मी काय बोलतीये? भाऊजींच्या आयुष्यामध्ये कुणीतरी मुलगी आहे. तर मज्जाच मज्जा. म्हणजे अगं आत्ता त्याची बायको नाहीये तर घरात ही परिस्थिती. म्हणजे त्याचंच ऐकावं लागतं. तो म्हणेल तीच पूर्व दिशा. लग्न झाल्यानंतर तर काय आपलं कोणीच ऐकणार नाही ना. मोठी सून, सगळं तिचंच ऐकावं लागणार. नाही नाही, मी हे होऊन देणार नाही. भाऊजींची बायको कशी येते या घरामध्ये हे बघते मी आता. हे बघ, तुला जे करायचं ते कर. असं पोट खराब झालंय, मी जातो. चल लादी पुसून घे. अगं चल म्हणते ना. का नयनला बोलू? नयन नको. हा मग ये पटकन. काय पायाला मेहंदी काढली का? पटपट हलता येत नाही तुला? हा घे हे पुसून काढ. अगं पटकन आवर, घे पुसून पट. आता तुला बसायला पण एवढा वेळ लागतो का? बस पटकन. बाई 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 बाई, किती नाटक ग. हा घे आवरून पटकन. लादी चकचकीत दिसायला हवी. सरक बाजूला. काय ग? काय करते? अजूनही तिथंच आहेस का? एवढा मोठा हॉल पडलाय, कधी आवरायचा तो? घे लवकर पुसून. तू कुठं देणार म्हणा? नाटक बंद करा. लादियावर पटकन.
ए मी जरा झोपतो हा. का हो तब्येत ठीक आहे ना तुमची? छान आहे, ठणठणीत एकदम. तू पण जरा. ठीक, झोपा. दीपू कशी नाही आली अजून? यादी इथेच विसरून गेलीये. काय किराणा आणणार आहे? हे म्हणतायत खरं फोटो काढून दिला असेल, पण आठवण करून द्यायला हवी. फोन करते तिला. कार्तिक बाहेर ये, लगेच बाहेर ये. थांब ग जरा 5 मिनिटं, माझं पोट खराब आहे. आलोच मी. 5 मिनिट नाही कार्तिक, ताबडतोब बाहेर ये. आहेस तसा बाहेर ये. काय ग? कार्तिक काय हे? काय एवढी आग लागलीये? सांगितलं ना मगाशी माझं पोट खराब झालंय म्हणून. बेबी मी जे सांगेन ना ते तू ऐकल्यावर ना तुझा ब्लास्ट होईल. मग दिवसभर आताच बसावं लागेल. काय म्हणते? कार्तिक ऐक ना. काय? ऐक ना बेबू, एक खूप मोठी न्यूज आहे. भाऊजींचं प्रेम प्रकरण चालू आहे. हे बघ त्याचा पुरावा. काय? बघ. तुमची बँकवाली? बघ तुला म्हणलं होतं ना. ही बँकवाली कोण आहे? माहित नाही रे. मी भाऊजींकडून याची माहिती नक्की काढेन. पण एक गोष्ट नक्की आहे, तर तुला या सगळ्याबद्दल नक्की माहिती आहे, कारण तोही चिठ्ठी घेऊन आला होता. देवू आता आपल्याला ना खूप अलर्ट राहावं लागणार आहे. भाऊजींच्या आयुष्यात कोण मुलगी आहे हे कळलं ना तर बरं होईल. भाऊजींचं लग्न झालं ना तर त्यांची बायको इथे येईल आणि माझ्या डोक्यावर बसेल. हे मी नाही होऊन देणार.